नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 23 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. एकंदरीतच आता कोविड-19चा विचार करता बऱ्यापैकी रिलॅक्स होत आहेत. ज्या काही निर्बंध आपल्यावर लादले गेले होते, मग ते प्रवासासंबंधीचे असतील. आता केंद्र सरकारने ही गोष्ट क्लिअर केलेली आहे की तुम्ही पत्र, वस्तू, व्यक्ती यांच्या प्रवासात कसली आडकाठी करता कामा नये. सो देशांतर्गत वाहतुकीस आता मुभा मिळालेली आहे. म्हणजे हे बऱ्याच ठिकाणी असं होतं लोकल लेवलला की ई पास किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळे वस्तू आणि व्यक्ती यांच्या प्रवासावर कुठलेही निर्बंध लादता कामा नये हे गृह मंत्रालयाने क्लिअर केलेलं आहे. तर हा आता एक क्लिअर आस्पेक्ट आहे की आता जर सगळ्या वाहतूक हळूहळू सुरू होतील आणि त्याच्यामुळे जो मेजर इश्यू होता आपला विद्यार्थ्यांचा सुद्धा ट्रान्सपोर्टचा, तर तो त्यातून क्लिअर होईल. तसं बस सुरू झालेली आहे ना, तर तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस करणं जास्त गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटना WHO ने काय म्हटलेलं आहे की करोनावर मात करण्यासाठी आपल्याला 2 वर्ष लागणार आहेत. हे WHO ने क्लिअर केलेलं आहे. कारण एकंदरच सगळ्या गोष्टी म्हणजे लस आहेत किंवा बाकी सगळ्या गोष्टी आहेत, तर इतर सर्व साधनांचा वापर करून जवळपास आपल्याला 2 वर्ष या सगळ्या प्रोसेसमध्ये लागतील. आणि हे जे मत आहे ते WHO जे प्रमुख आहेत, टेड्रोस अग्नोस घेब्रेसस, ओके, तर यांनी ते मत हे केलेलं आहे. यांचं नाव लक्षात ठेवा बघा, टेड्रोस अग्नोस घेब्रेसस. ओके, हे जे आहेत हे WHO प्रमुख आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की 2 वर्ष हा कालावधी आहे आणि तो कशापेक्षा कमी असेल तर तरी पण 1918मध्ये जो स्पॅनिश फ्लू आला होता 1918मध्ये, त्या स्पॅनिश फ्लूपेक्षा हा कालावधी कमी असेल असं त्यांचं म्हणणं आहे. स्पॅनिश फ्लू 1918 याचे लेक्चर्स आपल्या याच्यावर अवेलेबल आहेत. म्हणजे जेवढ्या आतापर्यंत साथ आलेले आहेत, जेवढे वेगवेगळे व्हायरस आपण बघितले गेले काही वर्षांमध्ये, ते सगळे लेक्चर्स आपण केलेले आहेत. तर ते तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तिच्यावर 1-2 प्रश्न आपल्याला अपेक्षित आहे त्या काळामध्ये. तर ते एक महत्त्वाचं आहे. मग बाकी सगळी कुठल्या देशात किती काय ती आकडेवारी इथं आहे, परंतु सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे अमेरिकेच्या बाबतीमध्ये मॉडर्न लस जे आहे त्याच्या चाचण्या सुरू झालेल्या आहेत. मग त्याच्यासाठी आता प्रत्येक देश त्याच्या लेवलला प्रयत्न करतोय. सो अमेरिकेची मॉडर्न लस जी आहे कोविड-19 करता, तर आपलं काम आहे की तुम्ही बेसिक WHO करून ठेवा. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की एकंदर स्पॅनिश फ्लूचा रेफरन्स आला आहे. मी याचं लेक्चर जे आहे ते तुम्हाला शेअर करतो टेलिग्रामला, तिथे तुम्ही बघा. आता ॲक्च्युली ही एक ॲड आहे, आज द गव्हर्नमेंट टू प्रोटेक्ट द वल्नरेबल. ओके, आणि खाली फोटो बघा की है ना. सो इट इज ऑल अबाउट वुमन सेफ्टी. ओके, महिलांच्या सुरक्षेसाठी हे सगळं आहे, वुमन सेफ्टी. आणि तिच्यात त्यांना वल्नरेबल म्हटलं गेलेलं आहे. एकंदरच डोमेस्टिक व्हायलन्स मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे, घरगुती हिंसाचार. त्याच्यानंतर अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज मोठ्या प्रमाणावर कोविड-19च्या काळात लॉकडाऊनमध्ये आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता ही जी ॲड आहे ही कुणाची आहे? ॲम्नेस्टी इंटरनॅशनलची ॲड आहे बघा ही. ओके, सो ॲम्नेस्टी इंटरनॅशनल जे आहे तर ही एक आंतरराष्ट्रीय गैर सरकारी संस्था आहे. ओके, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल. आणि याच्याबद्दल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तुम्ही NCERTमध्ये याचा बॉक्स तुम्हाला मिळतो. आणि हे कशासाठी काम करतात? एकतर ही गैर सरकारी संस्था एक आंतरराष्ट्रीय स्तरावर, आणि ही मानव अधिकारासंबंधी ॲड करते. ओके, आणि हा प्रश्न ऑलरेडी विचारून झालेला आहे, UPSCने विचारलेला आहे, बँकिंगमध्ये आलेला आहे प्रश्न. तर ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची बिगर संस्था आहे सरकारी, आणि ही मानव अधिकारांसाठी काम करते. तिची ही ॲड आहे बघा. म्हणजे आता बघा छोटीशी ॲड इकडं त्यांचा लोगो आहे. तर ही ॲक्च्युली पेपरचं ॲनालिसिस करत असताना येत होती. पण अशा गोष्टी तुम्ही थोड्या लक्षात ठेवल्या पाहिजे. आता बघा, रशियातले जे बंडखोर नेते आहेत त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचं म्हटलं जातं आहे, अजून पुष्टी झालेली नाही, म्हणजे आरोप आहे तसा. आता खरं तर ही एक व्यक्ती फक्त लक्षात ठेवा, नाव जे आहे अलेक्सी नॅव्हलनी, वय वर्ष 44. ऑब्वियसली बंडखोर नेते म्हणजे पुतीन यांच्या अगेन्स्ट तुम्हाला उभं राहायचं आहे. आणि हे पुतीनच्या अगेन्स्ट जेवढ्या काही स्थानिक स्तरावरच्या राजकारण असेल आणि त्या सगळ्या गोष्टी, आता बघा 2018मध्ये अध्यक्षीय निवडणुकीत पुतीन यांना आव्हान त्यांनी दिलं होतं, है ना. आणि नंतरच्या काळामध्ये स्थानिक लेवलला ज्या काही सगळ्या निवडणुका तिथं होतात तिच्यात ते अपोजिट पार्टीला किंवा त्या उमेदवारांना प्रोत्साहन देतात. येत्या काळामध्ये जर समजा काही
इतिहासात गोष्टी म्हणजे इन केस ऑफ भविष्यात गोष्टी काही झाल्यात तर त्याच्यात अलेक्सी नॅव्हलनी है ना, तसं चान्सेस कमी आहे. पुतीनसारखी व्यक्ती जी आहे तर ती असं इतक्या सहजासहजी होऊ देणार नाही. ऑलरेडी 2024पर्यंतचा कालावधी होता तो पुतीन यांनी 2036पर्यंत नेऊन ठेवलेला आहे स्वतःचा, ते आपण बघितलेलं आहे. पण एक नाव जस्ट आलं होतं न्यूजमध्ये, अलेक्सी नॅव्हलिनी, तेवढं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक गोष्ट मी क्लिअर करतो. आता आज द हिंदू जो आहे तो उपलब्ध नाही झालेला. आय थिंक द हिंदू ॲक्च्युली ते गणेश चतुर्थीमुळं द हिंदू नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की द हिंदूच्या मग कालच्या काही महत्त्वाच्या वेबसाईटवरच्या ज्या काही न्यूज होत्या त्या आपण घेतलेल्या आहेत, तर त्या आपण बघूयात. पाकिस्तानने आतंकवादी यादी जी असते, टेररिस्ट लिस्ट जी आहे, तिच्यामध्ये काही नावं ॲड केलेले आहेत. हिच्यामध्ये दाऊद इब्राहिम, मसूद अझहर, हाफिज सईद, जाकीर उर रहमान लखवी. आता हे 1, 2, 3, 4 लोक यांनी आतंकवाद्यांच्या लिस्टमध्ये टाकलेले आहेत. आता असं पाकिस्तानने का केलं? एक तर आपण लास्ट इयर बघा 2019 मसूद अझहर जो होता तर त्याच्याबद्दल बराच इश्यू झाला होता. भारताने आता हे सगळं जे चालू आहे ते FATF जे आहे, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स मी बऱ्याचदा शिकवलेली आहे आणि आपण केलेलं पण आहे त्याचं बेसिक. तर तुम्ही मला सांगा, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स एक सिम्पल, याच्या स्थापनेमध्ये हा कुणाचा पुढाकार आहे? G7चा आहे, G20चा आहे, है ना, OECDचा आहे, है ना, युनायटेड नेशन. कुणाचा पुढाकार आहे बरं? तर यांनी पाकिस्तानला सध्या ग्रे लिस्टमध्ये टाकलेलं आहे आणि पाकिस्तान ब्लॅक लिस्टमध्ये जाऊ शकतो जर पाकिस्ताननी येत्या काळामध्ये FATFच्या म्हणजे जे काही निकष आहेत त्याच्यानुसार काम केलं नाही तर. आणि मग याच्यामध्ये पाकिस्तानने मग या 4 लोकांची नावं टेररिस्ट लिस्टमध्ये टाकलेली आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे ना, ही निवांत लोक जगतात तिथं पाकिस्तानमध्ये. याच्यात खूप काही टेररिस्ट लिस्टमध्ये टाकून हाताला काही लागणार नाही आहे. याच्यावर ॲक्शन होणं गरजेचं आहे, ती पाकिस्तान कधी घेत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे FATF कशासाठी काम करतं, तर आतंकवादासाठी पैसा पुरवणं, मनी लॉन्ड्रिंग असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर इल्लिगल पैशाचं देवाणघेवाण, त्या सगळ्या याच्याकरता. मधल्या काळात आपण MCQ आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या, म्हणजे याच्यामध्ये खूप नवीन नाही. FATFची ब्लॅक लिस्ट, त्या ब्लॅक लिस्टमध्ये असणारे देश पण मी तुम्हाला विचारले होते, है ना, तेही तुम्ही मला सांगणार आहात. त्याच्यानंतर याच्यामधला जो पुढचा मुद्दा आहे आपला, आता काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण टिपिकली बघणार आहोत की काय काय न्यूजमध्ये आहे की जे जनरल मुद्दे आहेत की जे आपल्याला उद्या विचारले जाऊ शकतात. एक जे आहे बघा, कृष्णा आणि गोदावरी पुरामुळं या दोन्ही नद्या ज्या आहेत त्या न्यूजमध्ये आहेत, है ना. ऑलरेडी काल कृष्णाचा रेफरन्स आपल्याला आला होता, है ना, त्याच्यावर मी आज एक MCQ पण विचारलेला आहे. सो बेसिकली ह्या ज्या 2 गोष्टी आहेत की कृष्णा गोदावरी इथं पूरजन्य परिस्थिती आणि त्या सगळ्या गोष्टी. मग आता याच्यात आपण काय करायचं, तर या दोघींच्या उपनद्या तुम्ही करणं अपेक्षित आहे. त्या उपनद्या जर तुम्ही केल्यात तर गोष्टी आपल्यासाठी आपल्याला विचारल्या जातात परीक्षेमध्ये, कृष्णाच्या उपनद्या कुठल्या, गोदावरीच्या कुठल्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये सेंट्रल वॉटर कमिशन जे आहे तर त्याचाही उल्लेख केलेला आहे न्यूजमध्ये. आणि त्याच्यामुळे सेंट्रल वॉटर कमिशन जे आहे तर ते कुणाच्या अंडर येतं? जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. जलशक्ती मंत्रालय जे आहे तर त्याचेही डिटेल्स मी तुम्हाला स्कीम्सच्या लेक्चरमध्ये दिलेले होते की आता नवीन मंत्रालय आलेलं आहे. 2 मंत्रालय एकत्र आलीत आणि त्याच्यातून जलशक्ती मंत्रालय उभं राहिलं. ते 2 मंत्रालय कुठले आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, हे जे सेंट्रल वॉटर कमिशन आहे की हे सगळ्या या गोष्टींबद्दल वर्क करतं. 1945मध्ये याची स्थापना झाली होती. याच्यावर पण एक सेपरेट लेक्चर ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे सेंट्रल वॉटर कमिशनवर, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं एक मुद्दा जो होता ह्या FATFबद्दलचा, तर FATFबद्दल बऱ्याचदा प्रश्न विचारताना बघा, UPSCमध्ये प्रश्न विचारताना विचारलं जातं की एखादी बॉडी ती ट्रीटी आहे, काय आहे, NGO आहे, तर ही इंटर गव्हर्मेंटल बॉडी आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. ओके. आता इथं मी UPSCचं नाव घेतलं, याचा अर्थ हे लेक्चर UPSCचं झालं असं होत नाही. काही लोकांना तसं वाटत असतं. याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी कव्हर करत असतो. सो इंटर गव्हर्मेंटल बॉडी आहे तेवढं एक लक्षात ठेवा. ओके. हे असं UPSCत विचारलं जातं. तुम्हाला सिम्पली हा प्रश्न जो आहे तो MPSC विचारू शकते की FATF कशाशी संबंधित आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे, पुढचा जो मुद्दा आहे आपला आजच्या लेक्चरमधला, तो आहे J&K बद्दलचा मुद्दा आहे बघा, है ना. आता बघा, लोकसत्ताला पण जम्मू काश्मीर संबंधी न्यूज आलेली आहे की 5 ऑगस्ट 2019 या दिवशी आपण जे काही तिथं चेंजेस झालेत, म्हणजे 2 निर्णय घेतला गेला आणि तिच्यामधून J&Kचं जे झालं की युनियन टेरिटरीजमध्ये ते गेलं. 370 जे होतं ते आपण
काढून टाकलं किंवा आर्टिकल 35A जे आहे ते ह्या दोन्ही गोष्टी केल्या. 370 बरोबर हे 35A पण गेलं, ते त्याच्याच अंडर होतं. याच्यावर लेक्चर्स ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहेत. तुम्हाला जर डिटेलमध्ये जायचं असलं तर तुम्ही ते बघू शकता, 35A काय आहे वगैरे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो असा आहे की आता तिथल्या ज्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत जम्मू काश्मीरमधल्या, म्हणजे जम्मू काश्मीरमधले जे काही राजकीय पक्ष आहेत तर ते सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यांची जी अपेक्षा आहे की 5 ऑगस्ट 2019च्या आधीची जी परिस्थिती होती ती आम्हाला पाहिजे. म्हणजे एकंदरीतच परत 370 आणि 35A आम्हाला पाहिजे, अशा पद्धतीने न्यूज ऑलरेडी लोकसत्ताला पण आहे. याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा जो हिंदूने काल दिला होता, त्याच्यामध्ये पाकिस्तान आणि चायना या दोघांची बैठक झाली आणि पाकिस्तान चायनाच्या बैठकीमधला महत्त्वाचा मुद्दा जो होता की त्यांनी आपलं जे काही काश्मीर आहे, JNK आहे, त्याच्याबद्दल चर्चा केली. आणि याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मग येतो की भारताने 2 शब्द सांगितले. कुठले? की JNK जे काही आहे ते इंटिग्रल पार्ट आहे, भारताचा आंतरिक भाग म्हणजे सार्वभौम. आणि दुसरा शब्द आहे इनलिनिएबल, म्हणजे एकतर तो वेगळा होऊ शकत नाही आणि तिसऱ्या व्यक्तीने तिच्यावर बोलताचा काही एक अधिकार नाही. सो हा एक शब्द, म्हणजे ते हिंदू वोकॅबलरी नावाचा पण कन्सेप्ट असतो की हा असले शब्द ते सगळे बाजूला काढून सांगतात हिंदूमध्ये कुठले कुठले महत्त्वाचे शब्द आज आलेत. सो इंटिग्रल आणि इनलिनिएबल म्हणजे एकतर तो आमचा सार्वभौम भाग आहे, तो वेगळा होऊ शकत नाही, आणि तिसरी व्यक्ती जसं चायना आहे तर त्याने बोलून काही त्याच्यावर फायदा नाही आहे. आणि दुसरं CPEC काय आहे? चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. तर हे एक महत्त्वाचं आहे बघा, चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. आता हा इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे चायना पाकिस्तान, हा कशाचा भाग आहे? तर हा 1 बेल्ट 1 रोड याचा भाग आहे. आणि हा जातो कशातून? तर हा POK मधून जातो. हा जो आहे हा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधून जातो. आणि त्याच्यामुळे भारताची परवानगी न घेता चायनाने तिथून चायना पाक इकॉनॉमिक कॉरिडॉरचं सगळं नियोजन केलं. त्याच्यामुळे भारताने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही गोष्ट बेकायदेशीर आहे, इल्लीगल आहे. ओके, त्याच्यामुळे भारताने हे क्लिअर केलेलं आहे की ही गोष्ट जी आहे ती इल्लीगल आहे. हे आपण आधीपासून सांगितलेलं आहे ना. हेच कारण आहे की भारत 1 बेल्ट 1 रोडचा सहभागी देश नाही, भारताने तिच्यात सहभाग घेतलेला नाही. सो ह्या काही बेसिक गोष्टी होत्या. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो तिस्ता रिव्हरचा आहे बघा, तिस्ता नदी आणि बांगलादेश. आता खरं तर बांगलादेश आणि भारत यांचा आणि तिस्ता नदीच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी थोडा वाद आहे. म्हणजे काय की बांगलादेशला 50% पाणी पाहिजे तिस्ता नदीचं, आपण एवढं देत नाही. आणि त्याच्यात त्यांचा दुसरा मुद्दा काय की ठीक आहे बाबा तुम्ही 50% देत नाही, आम्हाला 50% पाहिजे. पण ज्या वेळेस मान्सून असतं तर मान्सूनमध्ये आपण जास्तीचं पाणी सोडतो, तिच्यामुळे काय होतं, बांगलादेशमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. आणि जो ड्राय सीझन असतो, समर सीझन असतो, ड्राय असतो, तर त्यावेळेस आपण पाणी फार कमी सोडतो, त्याच्यामुळे तिथं शेती करता येत नाही. म्हणजे तिथं रंगपूर वगैरेचा जो भाग आहे ज्याच्यासाठी आता चायनाबरोबर यांनी करार केलेला आहे की चायना काय करतं आहे, $1 बिलियन जे आहे $1 बिलियन इतकं चायना तिथं इन्व्हेस्ट करतं आहे आणि एक म्हणजे तिथं प्रकल्प उभा राहतो आहे. हे आपण बघितलं होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा रंगपूर रिजन जो आहे बांगलादेशचा, त्याच्यासाठी हे सर्व चालू आहे. कारण डिसेंबर ते मे हा जो कालावधी आहे याच्यामध्ये रंगपूरमध्ये पाणी नसतं आणि त्याच्यामुळे हा एकदम ड्राय सीझन आहे ना. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की विंटरचा जर तुम्ही विचार केला तर हिवाळ्यात सुद्धा तिथं जे आहे तर ते पाण्याचा सप्लाय कमी असतो. म्हणजे डिसेंबर ते मे पाणी नाही आणि विंटरमध्ये पाणी जे येते कमी आहे. तर या गोष्टी थोड्याशा लक्षात घेणं गरजेचं आहे. नंतर तिस्ता, मेघना, ब्रह्मपुत्रा, मग जमुना, हे तर बेसिक रिव्हर जे आहे ते तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. आणि 2016मध्ये हा जो 1 बिलियनचा प्रोजेक्ट तुम्हाला दिसतोय तर हे आज काही आजचाच नाही. 2016मध्ये बांगलादेशचं जे वॉटर डेव्हलपमेंट बोर्ड होतं त्यांनी हा करार केला होता की तुम्ही तिस्ता रिव्हरवर एखादा प्रोजेक्ट करा. आणि भारतासाठी हे थोडंसं इश्यू आहे, कन्सर्न आहे आपल्याला, कारण 1 बिलियन ही मोठी अमाऊंट आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स जी आहे बघा, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, ओके, यांनी ऊस जो आहे तर ऊसाची किंमत जी आहे तर ती प्रति क्विंटल 10 रुपीजनी ते वाढवलेलं आहे ऊसाची किंमत, आणि ती जवळपास मग
₹285 जे आहे प्रति क्विंटल. तर एकंदरीतच आहे ऊसाची किंमत वाढवली. ऊसासाठी काय असतं, फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राईस आहे ना, जसं आपण बाकीच्यांसाठी MSP बघतो बघा, मिनिमम सपोर्ट प्राईस. तर ऊसाला काय आहे, फेअर रिम्युनरेटिव्ह प्राईस. दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की याच्यासाठी म्हणजे आता हे कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअरनी हे फायनलाइज केलं, पण याला सांगतं कोण, तर ते असतं कमिशन ऑफ ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस. ओके, तर हे एक लक्षात ठेवा है ना. हे काय आहे, कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस, CACP. हे सांगतं की एखाद्या गोष्टीची किंमत किती असली पाहिजे, आणि मग त्याच्यानंतर फायनल जे आहे ते हा CCEA कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर तो निर्णय घेतं. आता हा MCQ पण एकदा विचारून झालेला आहे, तर त्याच्यामुळे ते एक लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की सर्वात CACP जे आहे है ना, तर यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि शुगर केनच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राईसचा विचार करतो, तर शुगर केनसाठीचा एक महत्त्वाचा हे लक्षात ठेवा की शुगर केन कंट्रोल 1966. तर याच्यानुसार या सगळ्या किमती ठरत असतात. शुगर मिलचा जो इश्यू आहे, तर शुगर केन कंट्रोल 1966 हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मागच्या वर्षी ऊसाचं जे उत्पादन होतं ते किती होतं, तर ते जवळपास 2018-19चा विचार केला तर ते 33.1 मिलियन टन इतकं होतं. ओके, 2019-20मध्ये हे किती होऊ शकतं, तर हे कमी होऊ शकतं, म्हणजे जवळपास 28-29 मिलियन टन इतकं ते होणार. ओके, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर हे कमी आहे. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये कमी आहे. एक तर कोविड-19 आहे, त्यातल्या त्यात शुगर ऑलरेडी आपल्याकडे भरपूर आहे, शुगरचं प्रोडक्शन जास्त झालेलं आहे ना. आता सध्या शुगर केन आपण का अभ्यासला पाहिजे, कारण नीती आयोगाने सांगितलेलं आहे की आपण एक नवीन स्कीम घेऊन येऊया की दर हेक्टरी 6,000 रुपये द्यायचे शेतकऱ्यांना, आणि त्यांना ऊसाच्या ऐवजी दुसरं उत्पादन घ्यायला लावायचं. त्याच्यामध्ये ही वॉटर एक्सपोर्ट नावाची कन्सेप्ट पण मी तुम्हाला सांगितली होती की पाणी घेणारं पीक आहे ना, त्याच्यानं खूप जास्त पाणी घेतं ते, आणि ते आपण नंतर साखर बाहेर पाठवतो, सो वॉटर एक्सपोर्ट. तर तो एक मुद्दा आहे. एक सिंपल प्रश्न मी तुम्हाला विचारतो ऊसाबद्दल, की शुगर केनच्या ज्या मिल्स आहेत त्या दक्षिण भारतात जास्त आहेत का नॉर्थमध्ये जास्त आहेत, आणि जर जिथं जास्त असतील त्याचं काय कारण आहे, तर तेही तुम्ही सांगा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की पुढचा जो मुद्दा आहे तो UK बद्दलचा आहे. UKमध्ये 1993 नंतरचं सर्वात जास्त कर्ज आजच्या डेटमध्ये UKवर झालेलं आहे, आणि हे जवळपास जे आहे ते 2 ट्रिलियन पाऊंड इतकं आहे. एकंदरच हा मुद्दा इतका सिंपल आणि सरळ आहे की कोविड-19मुळे ह्या गोष्टी होत आहेत, आणि सर्वांना प्रत्येक इकॉनॉमीला हे सहन करावं लागणार आहे त्या काळामध्ये. तर थोडंसं आपण आपल्या बाजूनी गोष्टी वर्क करणं फार गरजेचं आहे. तर तेवढं एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन की कालचे प्रश्न बघा हा ना, म्हणजे बघा आज हिंदू अवेलेबल नाही आहे, पण ते आपण महत्त्वाच्या न्यूज होतं त्या तेवढ्या घेतलेल्या आहेत. स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2020 बाबत बिनचूक विधान निवडा. इंदोर हे शहर सलग चौथ्यांदा पहिल्या क्रमांकावर. गंगेच्या किनाऱ्यावरील वाराणसी हे सर्वात स्वच्छ शहर. राजधानीचं शहर मुंबई नाही, दिल्ली सर्वात स्वच्छ. त्याच्यामुळे पहिलं अ आणि ब बरोबर आहे. त्याच्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण अहवाल 2020 महाराष्ट्राबाबत सलग तिसऱ्या वर्षी सर्वाधिक पुरस्कार महाराष्ट्र. 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरात पहिल्या 3ही क्रमांकाची शहरं महाराष्ट्रातील, आणि हे चांगले बघा है ना, कराड, सासवड. त्याच्यानंतर स्वच्छ सर्वेक्षण 2020मध्ये मुंबईचा क्रमांक 3रा आहे. 2014मध्ये 18% कचऱ्यावर प्रक्रिया होत होती, बरोबर. 2020मध्ये 68%. 100% वगैरे काय संबंधच येत नाही, म्हणजे 100%वर कधी जाणार ना, म्हणजे लॉजिकली ते बाहेर काढायचं. 100पेक्षा अधिक नागरी स्थानिक संस्था असणाऱ्या राज्यात स्वच्छ सर्वेक्षण शेवटचा क्रमांक कोणत्या राज्याचा आहे, तर बिहार हे तिच्यातलं सगळ्यात शेवटचं राज्य. तर ते एक लक्षात ठेवा. आजचे प्रश्न घ्या. व्हॉट इज स्किल इंडिया? डू यू थिंक दॅट आउटपुट ऑफ स्किल इन इंडिया इज अप टू द मार्क? इलॅबरेट है ना. IAS मेन्स करता स्पॉटलाईट रायटिंग फोरमवर तुम्ही टाकू शकता हा प्रश्न लिहून. MPSC एसे भारतीय संस्कृती आणि कोविड-19. म्हणजे आता गणपती उत्सव बघा कशा पद्धतीने होतोय, काय चेंजेस झाले कल्चरल ते तुम्हाला सांगायचं आहे. आजचे प्रश्न घ्या. पहिला प्रश्न, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारांची सुरुवात 1991-92 पासून झाली. दुसरं, इतिहासात प्रथमच 2020मध्ये 5 क्रीडापटूंना खेलरत्न जाहीर झाला. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, दोन्ही बिनचूक, दोन्ही चूक. त्याच्यानंतर खो खोसाठी दुसरा प्रश्न, खो खोसाठी 22 वर्षांनी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला. 2020मध्ये खो खोकरिता कर्नाटकच्या शोभा यांना पुरस्कार मिळाला. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अयोग्य.
तिसरं, श्रीशैलम जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तापी, नर्मदा, गोदावरी, कृष्णा. थुंबी महोत्सव हा ड्रॅगन फ्लाय उत्सव कुणी साजरा केला? राजस्थान, केरळ, तमिळनाडू, मिझोराम. पाचवा प्रश्न, बायसन किंवा इंडियन गौर या प्राण्याचं आयुसीएन स्टेटस काय आहे? वल्नरेबल, इंडेंजर, क्रिटिकली इंडेंजर, एक्सटिंक्ट. तर ह्या गोष्टी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.